नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी सीईओ यांची म्हारळ, वरप, कांबा गावासाठी आढावा बैठक. अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीवर चर्चा. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ, वरप, कांबा गावातील वर्षानुवर्षाचे अनेक प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनातील अतिवरिष्ठ असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांना म्हारळ येथील एंटेलिया गुरुद्वार येथे निमंत्रित केलं होतं. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत या परिसरातील विविध समस्या, अडचणी, प्रश्न यावर चर्चा होऊन त्या सोडवण्याच्या सूचना त्या विभागाच्या प्रमुखांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी व्यासपीठावर आमदार कुमार आयलानी, प्रांत अधिकारी सर्जेराव मस्के पाटील, श्री शर्मा, तहसीलदार विकास गारुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ, वरप, कांबा या गावच्या विविध प्रकारच्या समस्या जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या समोर मांडल्या. यामध्ये कल्याण मुरबाड नॅशनल हायवे यावर या गावाच्या दरम्यान होणारे वाढते अपघात, जागोजागी डिवायडर, स्पीड ब्रेकर, लाईट, माती, धूळ, नाले, आरोग्याचे प्रश्न, विद्युत मंडळ, प्रदूषण, स्वतंत्र पोलीस ठाणे, पाणी पुरवठा, कचरा डंपिंग, अग्निशामक यंत्रणा इत्यादी 22 ते 25 मुद्दे उपस्थित केले. यावेळी सविस्तर चर्चा झाली. यामध्ये सर्वाधिक लाईट, आरोग्य, कचरा, पाणी पुरवठा, नाले, गटारे, प्रदूषण, धूळ, माती यावर गरमागरम चर्चा होत असतानाच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचा अभाव पत्रकार संजय कांबळे यांनी जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या लक्षात आणून दिला. तसेच आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा उपस्थित करून त्या प्रस्तावाचे काय झाले अशी विचारणा श्री कांबळे यांनी केली. यावर जागेच्या प्रश्नांवर व प्रस्तावाच्या तहसीलदार व प्रांताधिकारी यांना आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी दिल्या. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनीही लोकांच्या प्रश्नांवर बीडीओ व इतर प्रमुखांना निर्देश दिले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं म्हारळचे माजी सरपंच प्रमोद देशमुख, उपसरपंच योगेश देशमुख, महेश देशमुख, दत्ता सांगळे, वरपचे अश्विन भोईर, ॲडव्होकेट भरत भोईर, कांबागावचे दत्ता भोईर इत्यादी अनेकांनी या परिसराचे विविध अडचणी, प्रश्न, समस्या मांडल्या. अशा प्रकारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी असे वरिष्ठ अधिकारी यांना पहिल्यांदाच या भागात बोलवल्याने ग्रामस्थांनी आमदार कुमार आयलानी यांचे आभार मानले. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. या ऑल डिपार्टमेंट जो गांव में जिसका कंसर्न है, वाटर सप्लाई, सभी को यहाँ पे बुला के और म्हारळ, वरप, कांबा के जो प्रमुख लोग हैं, जो पूर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य तीनों गांव के मौजूद थे. मैंने उनको निवेदन दिया था कि हमारे म्हारळ, वरप, कांबा में एक तो हाईवे का प्रॉब्लम है. हाल ही 5-6 दिन पहले 2 लोगों का एक्सीडेंट हुआ था जिसमें वो दोनों की मृत्यु हो गई. तो हाईवे का जो रोड है उसमें जो डिवाइडर्स है बीच में काफी जगह पे नहीं लगा हुआ है. कहाँ मेरे जहाल है चारों तरफ से. तो आज वो डिवाइडर कंप्लीट होना चाहिए, या मट्टी जो डिवाइडर के आसपास में पड़ी है वो उठनी चाहिए. आज म्हारळ से लेके कांबा तक लाइट का प्रोविजन नहीं है, तो हमने मांगनी की थी. वो भी साहब को आज यहाँ पे बता दिया कि हमने ऐसा म्हारळ, वरप, कांबा के लिए लाइट मांगा है. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.